नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव समीक्षा विद्यार्थी आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. मी तुम्हाला एक पुस्तक सांगणार. त्या पुस्तकाचे नाव राणी मावशी वैद्य कथा आहे. या पुस्तकाचे लेखक आहे मोदी कोल्हाटकर. या पुस्तकाची किंमत आहे 90 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत. मला एक सांगणार आहे. खूप मोठे जंगल होते. त्या जंगलात नाना तऱ्हेची झाडे होती. रंगीबिरंगी फुले होती. चित्रविचित्र पक्षी होती. झाडांच्या बहाराने झाडांची गुलाबी ताटवे होते. तशा पाऱ्या व मोगऱ्याचे झाडे इतर काही होती. एक परी होती. पक्षी होती. झुरळ वाहरे झाडे होती. गुलाबाचे ताटवे होती. चमेलीची जाळी होती. मोगऱ्याची मांड होती. सरक फुगडी खेळणारी शेवंती होती. या रानात तशा पाऱ्या होती. म्हणजे शेवंती परीचा शालू पिवळा, मोगऱ्याची साडी मीराबाई प्रमाणे पांढरी शुभ्र, गुलाबशी परीचा गुलाबशी. या सर्व पाण्यामध्ये एक अप्रंभ सुंदर अशी या सर्व पाऱ्यामध्ये एक गुलाबी पांढरी शुद्ध गुलाबाची झाडी होती. अशी सुंदर परी होती. तिच्या नाजूक बोलणे, नाजूक चालणे, नाजूक चांगले. गुलाबी आपला ताऱ्यात चालत जाई. इकडे तिकडे पाहत असती. चित्रविचित्र हे खूप छान हे होते. साडी ती नेसत होती. तिच्या अंगावर मोहन गुलाबी वास येत होता. तिचे बोलणे म्हणजे सतारीचा नाजूक झुंगर वाटत असे. रेखीव भुवया, सरळ नाक, पाणीदार डोळे, नाजूक हात, नाजूक पाय, नाजूक बोलणे, नाजूक चालणे, नाजूक होते. गुलाबी आपल्या तोराची चालत जाई. इकडे पाहत असे तिकडे पाहत नसे. आपण चाललो की रस्ता उजळला. आपण बोललो की संगीत सुरू झाले. असा तिचा समान असे चमेलीला ती हिनवळत असे. शेवंतीला लुक गाव ढळ म्हणे. बळीचा पाया मुकाने तिच्या टोमके भारी दाट आणि दृष्ट होती. गुलाबीच्या पाकळ्या सगळ्या की गुलाबीच्या फांदीवर आपला जन्म झाला. तिच्या घाव घालणे चांदणे नवे. पारंगाची तोंडी तिच्या ब्लाऊज साड्या फुले पंख शिवून साडी घालत गुलाबी माठी होती दिसू लागली. गुलाबाची कळी फुलावी तशी तिच्या लोपण्य पाहून बाकीच्या पाऱ्या नजरेस पडत. गुलाबी मात्र अधिकच त्वरान राहू लागली.